सुलू रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आता ग्रीन चिकन बनवू। पालक घेतली एक जोडी आणि कोथिंबीरच्या दांड्या घेतल्या आणि कांदा घेतला एक मोठा आणि 4-5 हिरव्या मिरच्या। याचं वाटण करून घ्यायचं। आधी मिक्सरमध्ये पालक टाकायची, आता कोथिंबीर आणि मिरची हे टाकून चांगलं वाटण करून घ्यायचं। याचं पेस्ट बनवून घ्यायची। थोडं पाणी टाकायचं आणि दुसऱ्या मिक्सीच्या भांड्यामध्ये आपण कांदा बारीक केला आणि दोघांची पेस्ट केली। आता आपण 1 किलो चिकन घेतलंय। आता टोपमध्ये कांदा टाकला, 2 चमचे तेल टाकून कांदा चिरून घ्यायचा आणि तो फोडणीला घालायचा आणि चांगला होऊ द्यायचा आणि कांद्याची पेस्ट पण टाकायची, तेही व्यवस्थित गुलाबी रंगाची होऊ द्यायची। दोघं चांगलं गुलाबी रंगाचं झालं की त्यामध्ये पालक ग्रीन हिरवी पेस्ट टाकायची आणि त्यालाही मस्त तेलामध्ये शिजू द्यायचं। कारण पालक कच्ची आहे त्याच्यामुळे आपण तेलामध्ये ती व्यवस्थित 10 मिनिटं शिजू देऊ आणि पालकाच्या वर मस्त तेल येतं आणि कलरही व्यवस्थित येतो। आता त्यामध्ये टाकलंय मी आलं लसणाची पेस्ट 1 चमचा, गोडा मसाला 2 चमचे आणि मीठ स्वादानुसार आता टाकायचं आणि त्यालाही चांगलं आणि हळद टाकायची। आता याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकायचं नाही कारण आपल्याला ग्रीन बनवायचं आहे, तर हिरव्या मिरच्या आपण जास्त घेतलेल्या त्यामुळे आपण त्यामुळे तिखट बनणारच आणि वरून थोड्या मिरच्या घातल्या। आता हे मस्त कांदे थोडं पाणी घालायचं, ते मिक्सीला घातलेलं पाणी ते घातलं। आता छान मस्त होऊ द्यायचं, परतून होऊ द्यायचं छान आणि चांगलं हे झालं की त्यामध्ये चिकन घालायचं आणि चिकन घातल्यावर चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं, पूर्ण मसाला लावून घ्यायचा एकामेकाला आणि थोडं पाणी घालायचं आणि होऊ द्यायचं। ते व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आणि मसाला लावून छान मस्त 15 मिनिटं व्यवस्थित असं होऊ द्यायचं। नंतर मग झाकण लावायचं। आता थोडं लिंबू पण पिळून घ्यायचं। पिळल्यानंतर आता आपण झाकण लावूया। आता 10 मिनिटं हे झाकणाला मस्त शिजू देऊया। त्याचा कलरही चेंज होते, बघा कलर चेंज झाला आहे, मस्त छान सुका ग्रीन चिकन आपलं तयार झालेलं आहे आणि टेस्टी आणि मस्त खायलाही छान आपली आता भाजी तयार झालेली आहे। तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। सुका चिकन ग्रीन तयार झालेलं